हृदयम शरणम. बसा बसा बसा. बाबा, हे तुमचे भक्त आहेत आणि या भक्तांना आपल्या आश्रमासाठी दानधर्म करायचा आहे, त्यासाठी आलेत. चांगली गोष्ट आहे. जितकं तुम्ही दान कराल त्याच्या दुप्पट ईश्वर तुम्हाला देईल. डिंपल काय करतेस आहे? परत दे त्यांना. का? काय झालं? परत दे त्यांना. बाबा, काय झालं? काय करत आहे तुम्ही हे? आश्रमासाठी देणगी देतोय. आमचं काय चुकलं का बाबा? हो, चूकच झाली आहे तुमच्याकडून. फार मोठी चूक झाली आहे. माझ्या आश्रमात जे पैसे येतात, जे दान येतं, ते जनकल्याणासाठी वापरलं जातं. बहुतांशी जी माणसं माझ्याकडे येतात ती अडाणी असतात. त्यांचं जगातल्या कुठल्याही बँकेमध्ये खातं नसतं. अशा वेळी हा चेक काय उपयोगाचा? तुम्हीच सांगा. त्यामुळे तुम्हाला देणगी द्यायची नसेल तर बिनधास्त नका देऊ, पण हा चेक नावाचा तुकडा देऊन आमची मस्करी करू नका. नाही बाबा, आमचा असा काहीच हेतू नव्हता. आमच्या लक्षात आले तुम्हाला काय हवंय. बाबा, आम्ही पैशांची सोय करतो. परत येताना आम्ही पैसे घेऊन येऊ. एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही चांगलं कार्य करताय. तुम्ही जितकं दान कराल ईश्वर त्याच्या दुप्पट तिप्पट तुम्हाला परत करेल. या सत्यनाम, विकास यांना सोडून ये खाली. सत्यनाम, हृदय शरण. ह्याला म्हणतात देव देतं आणि कर्मण येतं. म्हाताऱ्याचं काय झालं त्या? काय झालं म्हणजे? हा, सगळी माहिती काढली आम्ही. ओलेश्वरी म्हणतोय तो, म्हणजे त्याचे 5-6 हॉटेल आहे पुण्यात, कोल्हापूरमध्ये, गोव्याला, अजून साताऱ्यात. कुठं कुठं हॉटेल नाही त्याचे. आणि तुम्हाला माहिती, 50 एकर जमीन आहे कोकणात, ते पण असं समुद्राजवळ. तो काय म्हणाला माहितीये का, जोपर्यंत मी मरत नाही ना तोपर्यंत मला या सगळ्या गोष्टींचा उपभोग घ्यायचा आहे, पण त्यानंतर हे जे काय सगळी प्रॉपर्टी आहे ना त्याला माझ्या आणि तुमच्या नावावर करायची आहे. गोपाळ, ए गोपाळ, गोपाळ, बोला आप्पा. मला जरा महत्वाचं बोलायचं तुझ्याशी. ये खाली ये. इथे बोला. नाही, इथं नको. जरा महत्वाचं आहे. ये ये ये. बरं, चला. एवढं काय महत्वाचं बोलायचं असणार आहे आप्पांना या डॉक्टरांशी? माझ्यासमोर बोलू शकत होते ना. काहीतरी गॅटमॅट नक्कीच आहे जे माझ्यापासून लपवत्यात. शोधून काढलंच पाहिजे. बोला आप्पा, काय महत्वाचं बोलायचं? नालक सुद्या रात्री ढोसून आला होता आणि बरळत होता गोपाळ बाबाचा बुरका फाडणार म्हणून. म्हणजे नक्की काय म्हणला तो? रणजीन विचारले त्याला, पण म्हटलं सिक्रेट आहे. मला तर वाटतं त्या जाम करणं काहीतरी जाळं पसरवलं असणार आणि तू त्याच्यात कधी अडकतो याची तो वाट बघत असणार. तुला पकडायला तो काय बी करू शकतो, ध्यानात ठेव. हे म्हातार या बाबा सोबत काय बोलत असन? तरी मला संशय आला होता बरं का. मला चौकीला घेऊन गेला होता ना चौकशीसाठी. आज जामकर काय शांत बसणार नाही. संशय आलता मला. पुन्हा आश्रमावर धाडबीट टाकायचं नाही ना? नाही, असं काय करायचं नाही तो. मग काय करल असं वाटतं? काय माहिती. बघू, तुम्ही नका टेन्शन घेऊ आपण. मी करतो विचार काहीतरी याच्यावर. ठीक. फक्त सुधाकर काय बोलतोय मला येऊन सांगा. तू न सांगताच आधी मी ते सगळं करतोय. माझ्या असं कानावर आलं ना की तुला लगेच सांगतो मी. पण तू जरा सावध राहा. काळजी घे. होय. मी आलो. जरा तिजोरीकडे जाऊन येतो. काय हिशोब राहिलेत बघतो जरा. सिक्रेट? असं कुठलं सिक्रेट आहे? या जामकरनं कुठला नवीन डाऊट टाकलाय की टाकायचं आहे? लवकरच नवीन खड्डा खणावा लागेल.
वयो हय शपथ कसली भारी दिसत्या राजकुमारी एक नंबर ए ब- काय चाललंय तुझं? तुझी हिंमत कशी झाली ग दागिन्यांना हात लावायची? आणि इकडे ते तुला 1000 वेळा सांगून समजत नाही का? हा, या इथल्या पैशाला दागिन्याला माझ्या परवानगीशिवाय हात लावायचा नाही. कधी काढलंस हे दागिना तू? आणि मला एक सांग, तुझ्याकडे चावी कशी काय आली ग? का आधीच एखादी चावी बनवून ठेवली होती दुसरी? हा, गोपाळला माहितीये का? आता बघत काय बसली? आणि इकडे ते मी का देऊ? हा, माझे दागिनेत मी नाही हात लावू देणार. तुझं हा, तू कुठं काम करतेस, पैसा कमवतेस एवढं दागिनं करायला? मग इथं काय करते मी? कामच करते, कष्ट करते. तुमच्यासारखं नाही मुलाच्या जीवावर राहायचं आणि त्याला लोबाडायचं. ए थोडवान ठेव तुझं. इथं मी बी काम करतो, इथला खजिनदार आहे मी. इथल्या पैशांची आणि दागिन्यांची जबाबदारी माझ्याकडे आहे. आणि इकडं मी एकदा सांगितलं ना, माझ्या दागिन्यांना मी हात लावू देणार नाही म्हणजे नाही. बघू कशी. नाही देणार. सोडा 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 ते तुटल ना. तू सोड. नाही तुम्ही सोडा. सोडा म्हणतो. सोडा. काय केलं तुम्ही? एवढी महागाची सोन्याची चेन तोडली माझी. तुझ्यामुळे तुटली. तुला आधीच बरं बोलून द्यायला काय होतं? हा? देता तिकडे होती माझी ती. का तोडली तुम्ही? चेन खोटी आहे. तुम्हाला पण तेच वाटतंय का जे मला वाटतंय? हा, घ्या. इथं लोक देव माणसाला पण गंडवायला लागले. देवाच्या दारात असला खोटेपणा करतात, यांना लाज नाही वाटत का? ठेव तुलाच, ठेव. मला आणि बघ, एक गोष्ट ध्यानात ठेवायची. दागिनं खरं असं ना तो खोटा असं, माझ्या परवानगी बिगार तिजोरीला हात लावायचा नाही, कळलं? काय चाललंय? हिनं तिजोरीतनं दागिनं चोरलं. मी किती खोटं बोलताय? मी काय चोरलं नाही. तुमची शपथ. हे बघा. ए खोटं बोलू नको तू. मागाशी काय बोलली तू? हा, की मी कष्ट केले, पैसे कमवले आणि मग माझे मी दागिने घेतलेत. नाही, किती खोटं बोलताय? मी असलं काय नाही बोलले. मी फक्त एवढंच म्हणाले की मी इथं काम करते, कष्ट करते. सोन्याच्या बाबतीत हे असलं कधी काय बोलले मी? खोटं बोलायचं नाही अजिबात, तुला सांगून ठेवतो. हा, मी नाही बोलले. खोटं बोलतात. आणि मला सांगा, माझा काही एवढा पण अधिकार नाही का? मी असं हातात दागिने घेऊन बघू शकत नाही? ए तुझा कसला अधिकार आहे? हा? खोटे आहेत हे, नकली आहेत. बघा, मी सांगत नव्हतो हे खोटं आहे म्हणून. हा, डिंपल, हे दागिने तो काल माणूस आला होता बघ, कॅन्सर झालाय त्याला, विनायक म्हात्रे, त्याने दिले होते ना. हे दागिने खोटे आहेत म्हणजे तो माणूसही खोटा असेल का?